औरंगजेबाच्या कबरीवरून खरं तर नागपूरमध्ये उद्रेक झालेला आहे। नागपूरच्या महाल परिसरात दोन गटात तुफान राडा झाला। यावेळेला मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि वाहनांची जाळपोळ करण्यात आली। यावेळेला जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, मात्र जमावाकडून सुद्धा पोलिसांवर दगडफेक करण्यात आली। त्यामुळे महाल परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि दगडफेकीमध्ये काही पोलीस कर्मचारी आणि अग्निशामक दलाचे जवान सुद्धा जखमी झालेले होते। दरम्यान मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा शांततेचं आवाहन करण्यात आलेलं आहे। न्यूज 18 लोकमत सुद्धा शांततेचं आवाहन करत आहे। आज खरं तर सकाळी नागपूरमध्ये आंदोलन पार पडलं आणि नागपूरमधल्या आंदोलनानंतर काहीशी तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती आणि त्यानंतर संध्याकाळी दोन गट हे आमने-सामने आले होते आणि त्यानंतर तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली, दगडफेक झालेली आपण बघितलेली आहे। पोलिसांवरती सुद्धा यावेळेला दगडफेक करण्यात आली। जमावाकडून पोलिसांना दगडफेक करण्यात आली आणि महाल परिसरात एकंदर तणावाची परिस्थिती निर्माण झाली। या दगडफेकीमध्ये काही पोलीस असतील ते जखमी झालेले आहेत, अग्निशामक दलाचे जवान सुद्धा या दगडफेकीमध्ये जखमी झालेले आहेत। नागपूरमध्ये त्यानंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे। जे कोणी संशयित आहेत, ज्यांनी कोणी दंगा केलेला आहे, त्यांना पकडण्याचं काम पोलिसांकडून सुरू करण्यात आलेलं आहे। जवळपास 25 ते 30 जणांना पकडल्याची माहिती समोर आलेली आहे। आंदोलनामुळे परिसरात दिवसभर खरं तर तणावाचं वातावरण होतं। आंदोलन झाल्यानंतर देखील पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त तैनात केलेला होता। काही गाड्यांची सुद्धा यावेळेला तोडफोड झाल्याचे आपल्याला बघायला मिळते। काही रहिवासी भागामध्ये काही घरांना टार्गेट करून तोडफोड केल्याची घटना घडलेली आहे। गाड्यांची सुद्धा तोडफोड केली। आपण दोन दृश्य एकंदरीत आपल्याला इकडे बघायला मिळतात। एकीकडे काही वाहनांना पेटवल्याचं आपल्याला बघायला मिळतंय, तर त्यानंतर पोलिसांनी धरपकड सुरू केलेली आहे। परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा पूर्ण प्रयत्न या पोलिसांनी केलेला आपल्याला बघायला मिळतो। अनेकांची धरपकड यावेळेला पोलिसांनी केलेली आहे। महाल परिसरातली ही सगळी दृश्य आपण बघतो। नागपूरचा महाल परिसरातली ही जाळपोळ झाली, त्यानंतर पोलिसांनी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवलेलं आहे। तर महत्त्वाची बातमी समोर येते। नागपूर राडा प्रकरणी आता मुख्यमंत्र्यांची बैठक सुरू झालेली आहे। मंत्री बावनकुळेंसह सागर बंगल्यावरती ही बैठक सुरू झाली आहे। नागपुरात शांतता कशी प्रस्थापित होईल यावरती चर्चा केली जाते। सगळी जी यंत्रणा आहे ती आता कामाला लागल्याचं आपल्याला बघायला मिळते। संपूर्णपणे परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जातोय। कॉम्बिंग ऑपरेशन नागपूरमध्ये पार पडलेलं आहे। अनेकांची धरपकड यावेळेला केलेली आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची अशी बैठक सागर बंगल्यावरती सुरू झाली आहे। नागपुरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी महत्त्वाची चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। समाजकंटकांवरती अंकुश कसा लावावा यावरती या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा होते। स्थानिक अधिकारी सुद्धा या बैठकीमध्ये असणार आहेत। मुख्यमंत्री आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत ही महत्त्वाची बैठक पार पडते। आज झालेल्या दोन गटातल्या राड्यानंतर जाळपोळ करण्यात आली, त्यानंतर परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्यात आलं। दरम्यान आपल्या सोबत सुष्मिता बधाणे आपल्या सोबत आहेत, आमच्या प्रतिनिधी। सुष्मिता, महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल। कोणते कोणते मंत्री असतील किंवा कोणते कोणते महत्त्वाचे नेते या बैठकीमध्ये दिसत आहेत? खरं तर नागपूरमधील एकूणच परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला आहे। त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित आहे आणि या बैठकीमध्ये एकूणच तेथील परिस्थिती, या परिस्थितीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोलिसांकडून कारवाई केली जात असताना स्थानिक लोकांशी सुद्धा संवाद साधला जातोय। सीसीटीव्ही फुटेजेस ताब्यात घेण्यात आलेले आहेत। त्या सीसीटीव्ही फुटेजेसच्या मदतीनं तपास अधिक वेगवान करण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी आणि गृह विभागाने कडक आदेश हे पारित केलेले आहेत, ज्यामध्ये ज्या पद्धतीची ही परिस्थिती निर्माण झालेली आहे तिला नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत। या संपूर्ण बैठकीला आता सागर बंगल्यावरती सुरुवात झालेली आहे। खरं तर अशा पद्धतीच्या घटनेचे पडसाद येत्या काही काळामध्ये आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रात पाहायला मिळतील। त्यामुळेच अलर्ट मोडमध्ये प्रशासन गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। स्थानिक आमदार, त्याचबरोबर राज्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासोबत सुद्धा मुख्यमंत्र्यांनी संवाद साधलेला आहे आणि आता नागपूरच्या एकूणच परिस्थितीवरती नियंत्रण आणण्यासोबतच कडक शासन या सगळ्यांना व्हावं याकरता सुद्धा प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत। सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे स्थावर मालमत्तेचं नुकसान झालेलं आहे, हे नुकसान सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे। अग्निशमन दलाचे जवान असतील, पोलीस असतील, त्यांना सुद्धा गंभीर दुखापत झालेल्याचे सुद्धा आढावा समोर आलेला आहे। ज्या पद्धतीचं मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य समोर आलेलं आहे त्यानुसार तपास हा सुरू आहे, परंतु शांतता कायम ठेवण्यासाठी सुद्धा सांगितलेलं आहे। त्यामुळे आता आपण बघतोय की ही बैठक सुरू आहे। निश्चित महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल। वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।
तर नागपूर राडा प्रकरणी मुख्यमंत्र्यांची महत्त्वाची अशी बैठक सुरू झालेली आहे। मंत्री बावनकुळेंसह सागर बंगल्यावरती ही बैठक सुरू झालेली आहे। काही स्थानिक अधिकारी सुद्धा या बैठकीमध्ये सहभागी होत आहेत। नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून उद्रेक झाला। 2 गट हे आमने सामने आले आणि त्यानंतर महाल परिसरामध्ये 2 गटांमध्ये तुफान राडा बघायला मिळाला। जाळपोळ करण्यात आली, काही वाहनांची तोडफोड करण्यात आलेली आहे, दगडफेक झालेली आहे। पोलिसांवरती सुद्धा जमावाकडून दगडफेक करण्यात आली आहे, जाळपोळ करण्यात आली आहे। त्यानंतर पोलिसांकडून या सगळे हे जे राडेबाज आहेत त्यांची धरपकड करण्यात आली आहे। कॉम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात या जवळपास 25 ते 30 जणांना जे संशयित आहेत त्यांना पकडल्याची माहिती समोर येते। नागपुरात उदय तिमांडे आमचे प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। उदय, सध्या तुम्ही कुठे आहात आणि तिकडची सध्याची काय परिस्थिती आहे? नक्कीच अमित, मी सध्या या भालदारपुरा परिसरामध्ये आहे आणि इथं आपण पाहिलं की पोलिसांकडून जे आहे ते मोठ्या प्रमाणात कोम्बिंग ऑपरेशन राबविलं जात आहे। या सगळ्या भागांचा जर विचार केला तर अतिशय दाटीवाटीचा हा सगळा परिसर आहे आणि अतिशय निमुळत्या गल्ल्या आहेत। त्यामुळं ज्यांनी ही सगळी दगडफेक केली त्यांना इथं लपण्यासाठी जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे आहे ते इथं लपणं त्यांना शक्य आहे। त्यामुळे पोलिसांना आता त्यांना शोधण्याचं मोठं आव्हान जे आहे त्या परिसरामध्ये असणार आहे। पोलिसांना या भागामध्ये आता पेट्रोलिंग जी आहे ती वाढविलेली आहे। मोठा पोलीस बंदोबस्त या सगळ्या भागामध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि जवळपास आतापर्यंत 50 पेक्षा जास्त तरुणांना जे आहे ते पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता हे कॉम्बिंग ऑपरेशन अशाच पद्धतीनं रात्री उशिरापर्यंत राबविलं जाणार आहे। कारण आपण मगाशी जे दृश्यांमध्ये पाहत होतो त्यानुसार जवळपास 200 ते 250 तरुणांकडून ही सगळी दगडफेक केली जात होती। त्यामुळे आता त्यातले 50 लोक ताब्यात घेतलेले, आणखी 200 लोक ताब्यात घेण्याचा सर, मुख्यमंत्र्यांसोबत नागपूर प्रश्नी काय नेमकी चर्चा झाली आहे? काय सध्याची परिस्थिती आहे? नागपूरमध्ये महाल भागामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। पोलिसांनी प्रचंड प्रयत्न करून तणावपूर्ण परिस्थिती त्या ठिकाणी कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला आहे। काही पोलिसही जखमी झाले आहेत। खरं तर नागपूर शहर हे शांततेचं शहर आहे, दीक्षाभूमीचं शहर आहे, ताजबागचे शहर आहे। आमचं शहर हे सांस्कृतिक शहर आहे, आमच्या शहराची जनता ही सुजाण आहे। परंतु काही समाजकंटकांनी ही घटना जी घडवली आहे, पोलीस त्यांना शोधून काढतील आणि अत्यंत कडक कारवाई करण्याच्या सूचना माननीय मुख्यमंत्र्यांनी तेथील आयुक्तांना सर्व अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत आणि नागपूरच्या जनतेने सहकार्य करावं, सर्वांनी शांत राहावं, आपला सामाजिक सलोखा टिकवावा अशी विनंती या ठिकाणी नागपूरच्या जनतेला मी करतोय। नागपूर शहराचा नागरिक म्हणून, नागपूरचा नागरिक म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करतोय की या घटनेमध्ये कुणाचे अफवावर बळी पडू नका, कुणाच्याही अफवा ऐकू नका आणि कुणालाही त्या ठिकाणी अफवाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा बिघडवू नका। आम्ही सर्व एकत्र राहणारे लोक आहोत आणि एकत्रित राहून नागपूरला समोर नेण्याचं काम आपण करतोय। सर्वांनी शांत राहावं असं आवाहन करतोय। नागपुर में जो स्थिति निर्माण हुई है, जिन लोगों ने भी वो स्थिति निर्माण की है उनको कड़ी कार्रवाई होनी चाहिए। हमारा पुलिस प्रशासन वहां पर काम कर रहा है, कुछ हमारे पुलिस भाई भी जख्मी हुए हैं, लेकिन माननीय देवेंद्र जी ने, माननीय हमारे मुख्यमंत्री जी ने और हमने सबने पुलिस को कहा है कि किसी को ना छोड़े, किसी को ना बख्शे और जो भी इसमें होगा उसको ढूंढ के निकाले। और जहां तक नागपुर की जनता का सवाल है, नागपुर की जनता बहुत संवेदनशील है, शांतता प्रिय है। नागपुर की जनता हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई हम सब भाई भाई इस नाते से रहते हैं और हमने इस घटना को कभी ऐसा देखा नहीं नागपुर में, लेकिन ये नागपुर में जो समाज में जो स्थिति बनी है, जो बिगड़ी है, ये जो जिन्होंने बिगड़ी है उनको हम छोड़ेंगे नहीं और पुलिस हमारा पूरा वहां पर कंट्रोल कर चुकी है। मैं नागपुर की जनता को हाथ जोड़ के विनती करता हूँ, वहां का एक नागरिक करके भी, कि वहां पे कोई भी तनाव ना बनाए, कोई भी झूठी अफवाहों पे वहां पर ना जाए, झूठी अफवाहों पर वहां पर कुछ भी समाज में आपस में तनाव तैयार ना करे
ऐसी विनती नागपुर की जनता को मैं करता हूँ। कोम्बिंग ऑपरेशन करण्यासंदर्भात चर्चा झाली का? नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी माननीय आयुक्तांना तिथल्या एसपीना सर्वांना कडक सूचना दिल्या आहेत की ज्यांनी ज्यांनी ते कुठल्याही समाजाचे असो, इकडले असो की तिकडले असो, ज्यांनी ज्यांनी नागपूरमध्ये असे प्रकरण घडवण्याचा प्रयत्न केला त्याला कुणालाही सोडू नये, कडक कारवाई केली पाहिजे आणि त्याला शोधून काढलं पाहिजे आणि या घटनेच्या मुळाशी गेलं पाहिजे। माननीय मुख्यमंत्री अत्यंत पूर्ण लक्ष ठेवून आहेत, पूर्ण घटनाक्रमावर लक्ष ठेवून आहेत आणि एक एक मिनिटांनी 2-2 मिनिटांनी ते पोलीस प्रशासनाची बोलतात आहे आणि नागपूरच्या जनतेला शांत राहण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। हे प्लॅनिंगनी केलंय का? प्लॅनिंगनी केलंय का? एकनाथ शिंदे म्हणतात हे प्लॅनिंगनी केलं। एकनाथ शिंदे म्हणतात हे प्लॅनिंगनी केलेलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात। आज तर मी यावर काही बोलणं योग्य नाही की प्लॅनिंग वगैरे, पण ज्यांनी केलं असेल त्यांना पोलीस ढूंढून काढेल, जास्तीची कुमक त्या ठिकाणी पाठवली जाईल आणि ज्या पद्धतीने माननीय देवेंद्रजी प्रत्येक सेकंदावर लक्ष ठेवून आहे, मला वाटतं या घटनेचा मुख्य सूत्रधार हा शोधून निघेल। सर, आरोप लग रहे हैं कि बाहर से भी कुछ लोग आए थे जिन्होंने नागपुर की स्थिति को खराब करने की कोशिश की। हाँ, वही मैं कह रहा हूँ कि नागपुर की जो जनता है वो कभी ऐसा करती नहीं है। नागपुर की जनता बहुत ही शांत प्रिय है। हम लोग सारे हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभी भाई भाई रहते हैं। कभी वहाँ नागपुर में ऐसा कभी होता नहीं है, लेकिन जिसने भी किया है उसको सरकार ढूंढ के निकालेगी और कड़ी कार्रवाई करेगी। संघाचं कार्यालय देखील जवळ आहे, त्यामुळे अशांत परिस्थिती करण्यासंदर्भात या एकूणच आंदोलनाचं स्वरूप बघता काही प्लॅनिंग झालं असेल किंवा त्या संदर्भात काही गट कार्यान्वित असतील, या संदर्भात काही प्लॅनिंग झालं असल्याची शंका वाटते। यावर पोलिसांचा निष्कर्ष यायचा आहे। पोलिसांचा त्या ठिकाणी तपास चालू आहे। आज तर महत्वाचं आहे आत्ता की समाजाला शांत करणे, त्या ठिकाणी समाजातला मनातला भ्रम, त्या ठिकाणी संभ्रम, काही अफवाचा बाजार सुरू आहे तो दूर करणे हे अत्यंत महत्वाचं आहे। तपास तर आपल्या येतील, तपासातल्या बाबी बाहेर येतील, पण आज महत्वाचं आहे की समाजाने शांत राहिलं पाहिजे। आपल्या समाजाने त्या ठिकाणी सर्वांनी शांत केलं पाहिजे। मी माननीय नागपूरच्या जनतेला आवाहन करतो, सर्वांनी शांत राहा। पोलीस प्रशासन त्या ठिकाणी आहे, आम्ही सर्व लोक लक्ष देऊन आहोत, माननीय मुख्यमंत्री लक्ष देऊन आहेत। नागपूरच्या जनतेने शांत राहावं आणि सर्वांनी या ठिकाणी प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती करतो। कहा जा रहा है ये प्लानिंग के साथ हुआ है, कहा जा रहा है कि ये घटना जो है वो प्लानिंग के साथ की गई, ये किस तरह से दिख रहे हैं आप? ये देखिए, आज तो पहली प्रायोरिटी है कि समाज को शांत करना, अफवाहों से समाज को दूर रखना। वहां पर समाज जो अशांत हुआ है वो किस घटना के कारण हुआ है वो बाद में तपास में आएगा ही, लेकिन नागपुर की जनता को सबसे पहले अफवाह पर विश्वास न करे, पुलिस प्रशासन को सहकार्य करे, सपोर्ट करे और पुलिस अपने सबको शांत रखने का प्रयास कर रही है। हम सबने भी आह्वान किया है, मैं भी हाथ जोड़ के विनती करता हूं कि सभी शांतता बना के रखे और नागपुर शहर की प्रतिष्ठा बना के रखे। दरम्यान आपल्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या आपल्यासोबत आहेत। एकनाथ शिंदेजी, काय सांगाल नागपूरमध्ये एकंदर जो राडा झालाय त्याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे पोलिसांवर हल्ला करणं, पोलिसांवर दगडफेक करणं आणि कायदा सुव्यवस्था धोक्यात आणणं आणि जाती जातीमध्ये विद्वेष पसरवणं, ज्या समाजकंटकाने हे केलेलं आहे त्यांना बिलकुल त्यांची गय केली जाणार नाही। त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही। पोलीस हे कायद्याचं रक्षण करणारे, जनतेचं रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरतात। ऊन वारा पाऊस कशाची तमा बाळगत नाहीत आणि त्यांच्यावर हे हरामखोर समाजकंटक जर हल्ला करत असतील तर हे दुर्दैवी आहे आणि सरकार बिलकुल त्यांच्यावर कठोर कारवाई करेल। पोलिसांना सुद्धा यावेळेला जखमी करण्यात झालेला आहे, मोठ्या प्रमाणात हल्ला करण्यात आलेला आहे, पोलिसांवरती दगडफेक सुद्धा झालेली आहे। हा, म्हणून तर हे नियोजित हल्ला आहे, हा नियोजनबद्ध हे प्रकरण झालेली घटना आणि म्हणून दुपारी काहीतरी आंदोलन झालं त्याचं निमित्त करून संध्याकाळी पूर्व नियोजित हमला करणं म्हणजे कानून व्यवस्था बिघडवणं आणि जाती जातीमध्ये धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम जे समाजकंटक करतायत ना त्यांची गय केली जाणार नाही। शिंदेची एकंदरच विरोधकांकडून जो आरोप केला जातोय की औरंगजेबाच्या कबरीवरून जे आंदोलन सुरू झालं त्यामुळेच ही परिस्थिती अशी बनते। कोण लागतो औरंगजेब त्या विरोधी पक्षाचा? कोण लागतो? ज्यांनी आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचा अतोनात छळ केला, 40 दिवस
ज्यांचे डोळे काढले, नखं काढली, जीभ कापली, तो हातापायाचे तुकडे तुकडे केले, अशा छत्रपती संभाजी महाराजांवर अन्याय करणाऱ्या औरंगजेबाचा प्रेमाचा पुळका विरोधी पक्षाला येणं हाच मोठा म्हणजे खऱ्या अर्थाने देशद्रोह आहे. हा औरंगजेब देशद्रोही होता. या औरंगजेबाला खऱ्या अर्थाने समर्थन करणं त्याचं आणि त्याच्या समर्थनार्थ आंदोलन करणं या आंदोलनकर्त्यांना बिलकुल सोडलं जाणार नाही. काही नेत्यांच्या विधानांमुळे भावना भडकवल्या जातात अशा प्रकारचा सुद्धा आरोप करण्यात आलाय. कायदा सुव्यवस्था राखणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि भावना भडकवणं, द्वेष जातीमध्ये पसरवणं, धर्मामध्ये द्वेष पसरवण्याची वक्तव्य करणं हे त्याच्यावर पूर्णपणे सरकार, गृह विभाग लक्ष ठेवून आहे. त्याच्यावर कारवाई होईल. परंतु अशा प्रकारची पोलिसांवर हमला करणं, पोलिसांवर दगडफेक करणं, पोलिसांना जखमी करणं हे कुठलं हे न्याय आहे? आणि मग अशा लोकांची बिलकुल दया होणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई होईल. निश्चित. शिंदेजी, धन्यवाद, तुम्ही सविस्तर बातचीत केली त्याबद्दल. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्यासोबत होते आणि त्यांनी कठोरात कठोर कारवाई केली जाईल अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे.